स्टार्ट करूया आपण. लेट मी शेअर माय स्क्रीन. मराठी सगळे कम्फर्टेबल आहे का? आपला क्लास तसा मराठीतच चालेल. ओके हो. ओके. बाकीच्या गोष्टी आपल्या इंग्लिशमध्येच राहील, म्हणजे जसं तुमचे मॉक असेल, तुमचे इंटरव्ह्यूज असेल. ओके, त्यानंतर तुमचं जे काही सिलेबस असेल. ठीक आहे. जस्ट आपण आपलं म्हणजे समज चांगली राहिली पाहिजे म्हणून आपण मराठीत क्लास घेतो आहे. ओके, तर ठीक आहे. कुठे तुम्हाला काही वाटेल तर आपण विचार करू शकतो हिंदी किंवा इंग्लिशचा पण. ओके, बट मला तरी वाटते किंवा बेस्ट राहील मराठीत, म्हणून आम्ही स्टार्टिंग पण मराठीतच केली होती. ओके, तर येस, आपण काल काही बघितलं होतं थोडं सिलेबसविषयी. सिलेबस नथिंग बट आपण काय टेस्टिंग करणार आहोत किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग काय आहे हे बघितलं होतं. ओके, तर कोणी सांगू शकता काल जे प्रेझेंट होते काय आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग? व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग? जे प्रेझेंट होते काल, ज्यांनी बघितलं काल काय झालं क्लासमध्ये, सांगू शकता कोणी रँडमली? अरे, कोणालाच लक्षात नाही की सगळे नवीन आहेत काल? बग फाइंड आउट करणं. बरोबर, बग फाइंड आउट करणं. ओके, रिमूव्ह बग नाही म्हणू शकत आपण, कारण की आपण बग रिमूव्ह नाही करत. ओके, आपण फक्त त्याला फाइंड करून देतो आणि ते रिमूव्ह करायचे काम डेव्हलपर करतात. ओके, म्हणून रिमूव्ह बग नाही म्हणू शकत आपण, बग फाइंडिंग म्हणू शकतो. ओके, जे काही एरर्स आहेत, व्हॉट एव्हर एरर्स आर प्रेझेंट इन द अप्लिकेशन. ओके, म्हणजे जेव्हा डेव्हलपमेंट लेवलला, तर ते जे एरर्स फाइंड आउट करणे, मग कोणतेही कसेही असू ते एरर. ओके, ते तुमच्या यू आयशी रिलेटेड असू दे, जे तुम्हाला यू आय युजर इंटरफेस दिसते जेव्हा आपण कोणत्याही ॲप्लिकेशनवर काम करायला जातो, जेव्हा आपल्याला ते फील्ड दिसतात. ओके, तिथे टेक्स्ट फील्ड असेल, ओके, त्यानंतर बटन्स असेल, तर त्याच्या रिलेटेड असेल त्याला आपण बग म्हणू शकतो. त्यानंतर कोणता डेटा सेव्ह करतो आहे आपण, तो डेटा प्रॉपरली सेव्ह होत आहे नाही होत आहे त्याच्या रिलेटेड असेल. ओके, तर व्हॉट एव्हर अप्लिकेशनच्या रिलेटेड बग्स आहेत ते फाइंड आउट करणं टेस्टरचं काम आहे. ओके, टेस्टरला नथिंग बट आपण क्यू ए ॲनालिस्ट पण म्हणतो. ओके, क्यू ए म्हणतो, क्वालिटी ॲनालिस्ट. तुम्ही क्यू ए हा शब्द मोस्टली प्रोडक्शन लाईन वगैरे ऐकला असेल. क्वालिटी ॲनालिस्ट जो क्वालिटी चेक करतो प्रॉडक्टची. ओके, तर आपलं पण काम इथे तेच आहे की आपण जे काही अप्लिकेशन रेडी होत आहे आपल्या कंपनीमध्ये, त्याची क्वालिटी कशी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ओके, त्यानंतर म्हणजे क्वालिटी इम्प्रूव्ह करणं म्हणजे त्याची फंक्शनॅलिटी प्रॉपरली वर्क करत आहे की नाही, त्यानंतर त्या फंक्शनॅलिटी वर्क करता करता काही त्याच्यात डिफेक्ट्स येत आहे का, एरर येत आहे का. ओके, तर अशा गोष्टी आपण सगळ्या फाइंड आउट करत असतो. मग हे फाइंड आउट करासाठी आपल्याला काही टेक्निक शिकावं लागतात किंवा काही टाईप्स शिकावे लागतात. ओके, की मग टेस्टिंगला म्हणजे त्याच्यात आपण जे जे टेस्टिंग करतो आहे, ओके, त्याला काही काही नावं आहेत. मग ओके, मग सपोज स्टार्टिंग लेवलला एखादी टेस्टिंग करत असेल त्याला वेगळं नाव आहे, मिडल लेवलला एखादी टेस्टिंग करत असेल त्याला वेगळं नाव आहे, एंडिंगला एखादी टेस्टिंग करत असेल आपण त्याला वेगळं नाव आहे. तर वेगवेगळ्या लेवलवर जेव्हा आपण टेस्टिंग करतो तर त्यांचे पर्टिक्युलर वेगवेगळे तिथे रिप्रेझेंटेशन आहेत. ओके, तर ते नथिंग बट आपण शिकणार आहोत. त्यानंतर मग त्यांना ऑटोमेट कसं करायचं हे सगळं आपण मॅन्युअली स्टार्टिंगला करू. ओके, कोणत्याही कंपनीमध्ये कोणतीही टेस्टिंग स्टार्टिंगला मॅन्युअलीच होते. ओके, स्टार्टिंगपासून कोणतीच कंपनी ऑटोमेशन करत नाही. ऑटोमेशन इन द सेन्स पूर्ण प्रोग्रामिंग करून स्टार्टिंगपासूनच कोणतीच कंपनी करत नाही. ओके, सगळ्यात पहिले कोणतीही गोष्ट जर टेस्ट करायची असेल ती मॅन्युअलीच टेस्ट होते. ओके, नॉट इवन सॉफ्टवेअर्स, कोणती पण टेस्ट करायची असेल, कोणतं जे आपले डे टू डे लाईफमधले प्रॉडक्ट्स आहे, लॅपटॉप, मोबाईल, टी व्ही, फ्रीज, हे पण टेस्ट करायचे असेल तर ते स्टार्टिंगला मॅन्युअलीच टेस्ट होते. ओके,
त्यानंतर त्यांना रोबोटनी वगैरे टेस्ट केल्या जाते. ओके. तर रोबोट आपल्या आता आय टी सेक्शनमध्ये रोबोट म्हटलं तर तुम्ही ऑटोमेशन म्हणू शकता. ओके. एक मॅन्युअल टेस्टिंग आणि एक ऑटोमेशन टेस्टिंग. रोबोट नथिंग बट आपण रोबोटमध्ये पण प्रोग्राम्स वगैरे टाकूनच त्याला रन केलं जातं. ओके. इथे पण आपण तेच करणार आहोत. ऑटोमेशन टेस्टिंग करायसाठी आपण व्हेरियस प्रोग्रामचं कॉम्बिनेशन यूज करणार आहोत. ओके. त्यासाठी म्हणून तुम्हाला जावा लँग्वेज शिकायची गरज आहे. ओके. तर हे झालं तुमचं बेसिक टेस्टिंगबद्दल. ओके. तर आज आपण परत थोडं इंट्रोडक्शनच करूया. काल मी सांगितलं होतं तुम्हाला की तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये 3 पार्ट्स असतात: फ्रंट एंड, बॅक एंड आणि API. ओके. तर फ्रंट एंड नथिंग बट जो आपल्याला दिसतो, जसं आपण कोणतीही साईट ओपन केली तर एक ऑलवेज आपल्याला UI दिसतो. ओके. ते UI नथिंग बट त्याला आपण म्हणतो युजर इंटरफेस. म्हणजे आपण जो युजर आहे, ज्याचं जिथे काम पडतो, ओके, त्याला आपण नथिंग बट म्हणतो युजर इंटरफेस. ओके. आपण इथे काम करू शकतो. ओके. मग इथे डेटा स्टोअर करू शकतो. ओके. म्हणजे नथिंग बट आपण इथे जर क्रिएट न्यू अकाउंट केला, ओके, यामध्ये आपला डेटा फिल केला, साइन अप केला, तर तो डेटा कुठे जाऊन तरी स्टोअर होतो. ओके. तर हे नथिंग बट युजरचं काम झालं. ओके. याला आपण काय म्हणतो? फ्रंट एंड. म्हणजे जो आपल्याला दिसत आहे फ्रंटमध्ये त्याला आपण म्हणतो फ्रंट एंड. ओके. तर हे प्रोग्रामिंगच्या लँग्वेजमध्ये आहे फ्रंट एंड, किंवा आपण याला UI पण म्हणू शकतो, युजर इंटरफेस. ओके. तर हा फर्स्ट पार्ट झाला तुमच्या ॲप्लिकेशनचा. कोणत्याही ॲप्लिकेशनला फ्रंट एंड असतोच. ओके. असं कोणतंच ॲप्लिकेशन नाही त्याला फ्रंट एंड नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण नथिंग बट UI टेस्टिंग करतो. ओके. तर त्याला आपण म्हणू युजर इंटरफेस टेस्टिंग. युजर इंटरफेस टेस्टिंग. तर युजर इंटरफेस टेस्टिंग नथिंग बट व्हॉट एव्हर फील्ड्स इथे प्रेझेंट आहे, मग त्या फील्ड्स प्रॉपरली वर्क करत आहे की नाही. ओके. मग ते टेस्ट करावे लागतात आपल्याला. सपोज ही एक इनपुट फील्ड म्हणतो आपण याला. ओके. कारण की यामध्ये आपण इनपुट देऊ शकतो. तर ही झाली इनपुट फील्ड. मग यामध्ये आपण इनपुट्स देऊन बघू की प्रॉपरली सगळे इनपुट याच्यात एंटर होते की नाही. ओके. त्यानंतर ही सेकंड झाली तुमची पासवर्ड फील्ड. पासवर्ड फील्डमध्ये आपण जेव्हाही कोणते इनपुट देतो तेव्हा तुम्हाला असं ते हायडिंग स्ट्रक्चरमध्ये दिसते. ओके. स्टार किंवा इथे आता जसं डॉट दिसते. आणि जेव्हा इथे आपण क्लिक करतो तर तेव्हा आपल्याला तो पूर्ण पासवर्ड दिसतो. ओके. तर हे ॲज इट इज वर्क करत आहे की नाही. ओके. तर हे तुम्हाला काही तुमच्या मतानं नाही करायचं आहे. तुम्हाला पर्टिक्युलर डॉक्युमेंट राहणार. ओके. या फंक्शनॅलिटीवर डॉक्युमेंट राहणार तुमच्याकडे. त्या डॉक्युमेंटवर तुम्ही सिनारिओज क्रिएट कराल. ओके. नथिंग बट म्हणजे काय काय टेस्ट करायचं आहे हे सगळं तुम्ही क्रिएट कराल. टेस्टरचं काम हेच आहे. डॉक्युमेंट रीड करावं लागतं आपल्याला. ओके. डॉक्युमेंटनुसार आपल्याला त्याच्यावर सिनारिओज लिहावं लागतात. नथिंग बट आपण त्यांना टेस्ट केसेस म्हणतो. तुम्ही जेव्हा समोर जसं मॅन्युअलचं होईल तसं तुम्हाला समजेल. बट एक सिम्पलमध्ये सांगतो मी. टेस्ट केसेस म्हणून आपण त्याला म्हणतो की काय काय टेस्ट करायचं आपल्याला. ओके. तर त्याच्यावर आपण सिनारिओज लिहितो. मग त्या रिक्वायरमेंट डॉक्युमेंटवर तुम्ही सिनारिओज क्रिएट कराल आणि त्यानुसार हे फील्ड्स चेक कराल. ओके. कारण की डेव्हलपमेंट व्हायच्या पहिले हे सगळं डॉक्युमेंटवर असते. ओके. कोणतीही गोष्ट तुम्ही बघाल, तुम्ही घर बांधत आहे तर ते पहिले डॉक्युमेंटवरच असते. त्याचं स्ट्रक्चर, त्याचं डिटेल. ओके. तसंच सॉफ्टवेअर जेव्हा आपण डेव्हलपर जेव्हा डेव्हलप करतो तेव्हा हे पण डॉक्युमेंटवरच असते. ओके. मग जसं डेव्हलपर डॉक्युमेंट रेफर करतो हे डेव्हलपमेंट करायसाठी, तसं टेस्टर पण डॉक्युमेंटच रेफर करतो की हे टेस्टिंग कशी करायची. ओके. तर ते सगळं तुम्हाला डॉक्युमेंटवर भेटणार आणि त्यानुसार तुम्ही ते डॉक्युमेंटवर टेस्ट केसेस लिहिणार तुम्ही. ओके. आणि त्या टेस्ट केसेसवर डिपेंड तुम्ही हे सगळी टेस्टिंग करणार. ओके. तर याला नथिंग बट आपण म्हणूया फ्रंट एंड टेस्टिंग, किंवा याला म्हणू युजर इंटरफेस टेस्टिंग. जस्ट अ मिनिट.
सर मयूर सर ग्रुपवर मॅसेज येत आहे, प्लीज त्यांना जॉईन करा. हो करतो. हां, ते हे झालं युजर इंटरफेस टेस्टिंग. मग याच्यात काही पार्ट्स राहणार. ओके, तर मी थोडं बेसिकमध्ये सांगतो तुम्हाला, बाकीचं सागर सर डिटेलमध्ये घेईल तुमचं. ओके, मॅन्युअलचं. तर मी काही अजून बेसिकमध्ये सांगतो. युजर इंटरफेस टेस्टिंगमध्ये परत तुम्हाला 2 पार्ट्स भेटेल, फंक्शनल टेस्टिंग अँड नॉन फंक्शनल टेस्टिंग. ओके, तर फंक्शनल टेस्टिंग अँड नॉन फंक्शनल टेस्टिंग काय राहते मग. ओके, तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की फंक्शनल आणि नॉन फंक्शनल. फंक्शनल नथिंग बट फंक्शनॅलिटी, वॉट एव्हर फंक्शनॅलिटी डेव्हलप होत आहे त्याची टेस्टिंग म्हणजे फंक्शनल टेस्टिंग झाली. ओके, जशी हे फंक्शनॅलिटी झाली आता एक युजर फील्ड, पासवर्ड फील्ड, लॉग इन बटन, फॉरगेट पासवर्ड लिंक, क्रिएट न्यू अकाउंट बटन, हे काय झाली फंक्शनॅलिटी झाली एक. ओके, जे तुम्हाला UI वर दिसते. तर याची टेस्टिंग कशाच्या अंडर येणार, फंक्शनल टेस्टिंगच्या आतमध्ये. फंक्शनल टेस्टिंगच्या आतमध्ये येणार ते पूर्ण फंक्शनॅलिटी आपण टेस्ट करतो. याच्यात पण भरपूर टाईप्स आहेत, ते डिटेलमध्ये तुम्ही बघाल मॅन्युअलच्या क्लासमध्ये. ओके, त्यानंतर नॉन फंक्शनल टेस्टिंग काय असते मग. तर नॉन फंक्शनल टेस्टिंग म्हणजे या UIच्या बाहेर पण आपण काही टेस्टिंग करतो. जशी ही टेस्टिंग आता UIच्या आतमध्ये करतो आहे आपण. ओके, साईटमध्ये गेलं त्याच्यावर टेस्टिंग करतो आहे, तर त्याला फंक्शनल म्हणतो. बट नॉन फंक्शनल टेस्टिंग आपण या UIच्या बाहेर करतो. तर ते कोणती येते, तर नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये आपल्याला करावे लागतात क्रॉस ब्राउझर टेस्टिंग. ओके, हे तुम्हाला काही वर्ड्स नवीन वाटतील, बट तुम्हाला हळूहळू लाईनअपमध्ये येऊन जाणार. ओके, तर बघा, क्रॉस ब्राउझर टेस्टिंग म्हणतो आपण, जे आपण या UIच्या बाहेर करतो. तर क्रॉस ब्राउझर टेस्टिंग नथिंग बट आपण काय करतो, हाच ॲप्लिकेशन मल्टिपल ब्राउझर्सवर टेस्ट करतो. ओके, कारण की प्रत्येक साईटची रिक्वायरमेंट राहते. ओके, की तुमची साईट मल्टिपल ब्राउझरवर रन झाली पाहिजे किंवा वर्क झाली पाहिजे. ओके, प्रत्येक ब्राउझरचं कॉन्फिगरेशन वेगवेगळं असते. ओके, जसा आता हा क्रोम ब्राउझर आहे, हाच ॲप्लिकेशन तुम्ही सफारीवर जर रन कराल, फायरफॉक्सवर रन कराल, ओके, तर एक्झॅक्ट इथे जसा रन होतं तसाच तिथे पण झाला पाहिजे. ओके, इथे जसं दिसत आहेत याचा UI तसा तिथे पण दिसला पाहिजे. तर हे टेस्टिंग करायसाठी आपण काय करतो, क्रॉस ब्राउझर टेस्टिंग, म्हणजे एकच ॲप्लिकेशन मल्टिपल ब्राउझरवर टेस्ट करून बघतो. तर हे सगळं कशात येते, नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये. त्यानंतर नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये अजून परत भरपूर टाईप्स आहेत, ज्यामध्ये आपण व्हेरियस याचे लेआउट्स वगैरे चेक करतो मल्टिपल ब्राउझरवर. ओके, त्यानंतर परफॉर्मन्स चेक करतो. ओके, परफॉर्मन्स म्हणजे जसं आता या ब्राउझरवर काही सेकंदमध्ये लोड होत असेल ही साईट, ओके, तर दुसऱ्या ब्राउझरवर किती वेळ लागत आहे. ओके, तर हे रिक्वायरमेंटनुसार आपण ह्या गोष्टी चेक करतो. तर जे काही ब्राउझरच्या आतमधलं आहे ते तुम्हाला तुमचं फंक्शनल टेस्टिंगमध्ये येईल, आणि जे ब्राउझरच्या बाहेरचं आहे, ओके, ते येईल तुम्हाला नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये. ओके, परत नॉन फंक्शनलमध्ये परत ते टेस्टिंग येते जिथे आपण मल्टिपल मशीन्सवर टेस्ट करतो. सपोज आता ही एक मशीन आहे, जसं हे आता मॅकबुक आहे. ओके, मॅकबुकवर तुमची साईट वर्क होत आहे का, त्यानंतर विंडोजवर वर्क होत आहे का, मग विंडोजच्या दुसऱ्या 32 बिटवर वर्क होत आहे का, 64 बिटवर वर्क होत आहे का, हे पण टेस्टिंग करतो आपण. ओके, तर ते येते नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये. ओके, त्यानंतर बॅकएंडमध्ये बघितलं होतं आपण काल, की बॅकएंडमध्ये काय असते, व्हॉट एव्हर डेटा आपण फ्रंट एंडमध्ये सेव्ह करतो. ओके, सपोज इथे आता क्रिएट न्यू अकाउंट केला आपण, डिटेल सगळ्या फिल केल्या आपल्या आणि साईनअप केला. ओके, मग तुम्हाला जो ID पासवर्ड भेटते त्याच्यानी आपण लॉग इन करतो. ओके, मग जे डिटेल या पेजवर आपण इथे भरले आहेत, ओके, एक्झॅक्ट डिटेल जेव्हा आपण लॉग इन करतो तेव्हा तुम्हाला दिसल्या पाहिजे. ओके, का बरं, कारण की जे डिटेल तुम्ही फिल केले आहेत तेच तुमच्या एक्झॅक्ट डिटेल राहील आणि तेच तिथे सेव्ह झाल्या पाहिजे, तिथे काही चेंजेस झाले नाही पाहिजे. ओके, तर हे नथिंग बट कुठे जाऊन सेव्ह होते,
ह्या डिटेल तुमच्या बॅकएंडला जाऊन स्टोअर होतात. ओके, बॅकएंड नथिंग बट तिथे डेटाबेस असतो. ओके, डेटाबेस म्हणजे वॉट एव्हर तुम्ही डेटा समोरून फिल करता, फ्रंट एंडवरनं फिल करता, तो सगळा बॅकएंडला जाऊन स्टोअर होतो. तर त्याला आपण काय म्हणतो, डेटाबेस म्हणतो. ओके, तर हा प्रत्येक साईटचा काही ना काही डेटाबेस असतोच. ओके, कारण की प्रत्येक साईटवर आपण काही ना काही इनपुट देतो. ओके, म्हणजे कोणत्याही साईटवर असं नसते की आपण डायरेक्टली साईट ओपन केली, बघितलं आणि बॅक गेलो. ओके, प्रत्येक साईटवर आपण काही ना काही इनपुट देतो आणि तो इनपुट कुठे ना कुठे स्टोअर झाला पाहिजे किंवा कुठे ना कुठे वर्क झाला पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी तो काय असते, सगळा डेटा तुमचा बॅकएंडला स्टोअर असतो. वॉट एव्हर आपण इथे फ्रंट एंडला यूज करतोय डेटा, सगळा बॅकएंडला स्टोअर असतो. तर बॅकएंड नथिंग बट त्याला आपण म्हणतो डेटाबेस. मग आपण डेटाबेसची पण टेस्टिंग करतो. ओके, तर डेटाबेसची टेस्टिंग कशी करतो आपण, की वॉट एव्हर डेटा आपण जसं कम्पेअर करून बघतो, जो समोर डेटा सेव्ह केला आहे आपण तोच मागे पण सेव्ह झाला आहे की नाही, तर आपण कम्पेअर करून बघतो. ओके, मग कम्पॅरिझन साठी आपल्याला काय करावं लागेल, तो डेटा घ्यावा लागेल. ओके, तो नथिंग बट डेटा गेट करावा लागेल, फेच करावा लागेल. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काही कमांड शिकायच्या जरुरी आहे. ओके, जसे आपण त्याच्यामध्ये SQL लँग्वेज शिकतो. ओके, SQL लँग्वेजचा यूज करून वॉट एव्हर डेटाबेसमध्ये डेटा सेव्ह झाला आहे तो आपण पर्टिक्युलर म्हणू शकता तुम्ही, जसं आपण आता सपोज एका नावाने डेटा सेव्ह केला आहे. ओके, सपोज इथे अमित नावाने डेटा सेव्ह केला आहे, मग या नावाच्या बेसिसवर आपण तो डेटा गेट करू शकलो पाहिजे. ओके, मग तो कसा करायचा, त्याचे कमांड्स काय आहे. ओके, तर ह्या कमांड्स वगैरे आपण कशात बघणार, SQLमध्ये, SQL लँग्वेजमध्ये. तर इथे नियर अबाउट 25 ते 30 कमांड्स आहेत. ओके, त्या कमांड्सचा यूज करून आपण एक क्वेरी बनवतो. क्वेरी नथिंग बट एक सिम्पल लाईन असते ज्याचा यूज करून आपण त्या डेटाबेसमधून डेटा घेऊ शकतो. ओके, आपल्याला कम्पेअर करायसाठी. ओके, डेटाबेस टेस्टिंग आपण अशीच करतो की फ्रंट एंडचा डेटा आणि बॅक एंडचा डेटा मॅच करून बघतो. ओके, जो आपण इथे फ्रंट एंडला डेटा दिला आहे तोच एक्झॅक्ट बॅक एंडला सेव्ह झाला की नाही तो मॅच करून बघतो. तर याला नथिंग बट आपण म्हणू शकतो डेटाबेस टेस्टिंग. ओके, तर हे पण टेस्टर करतात, कारण की तुमचं अप्लिकेशन तेव्हाच प्रॉपरली वर्क करेल जेव्हा तुम्ही इनपुट दिलेलं ते एक्झॅक्ट सेव्ह होत आहे आणि जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा तो आपण इनपुट घेऊ शकत आहोत. ओके, म्हणजे तुमचं अप्लिकेशन वर्क करेल तसं प्रॉपरली. तर त्याच्यासाठी आपण करतो डेटाबेस टेस्टिंग. त्यामध्ये आपण शिकणार SQL लँग्वेज. ओके, त्यानंतर आता हे झालं फ्रंट एंडचं आणि बॅक एंडचं. आता या दोघांना जॉईन करते एक गोष्ट. ओके, हे दोन सेपरेट गोष्टी असतात, यांना आपल्याला जॉईन करावं लागतं. या दोघांचं जेव्हापर्यंत कनेक्शन नसते, जेव्हापर्यंत आपण API हा यूज करत नाही. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, हां, तर ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट असतात, फ्रंट एंड आणि बॅक एंड. ओके, तर यांना जॉईन करायचं काम करतो API. तर API नथिंग बट आपण म्हणू शकतो याला ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. ओके, जो ॲप्लिकेशनचा जे हे ॲप्लिकेशन आहे फ्रंट एंड आणि बॅक एंड या दोघांना जॉईन करायसाठी आपण यूज करतो APIचा. ओके, तर मग APIs काय आहेत, तुम्ही मल्टिपल टाइम्स आपण बघतो की जेव्हा आपला नेटवर्क इश्यू असेल किंवा तुम्हाला काही डेटा तुमचा सेव्ह नसेल तर तुम्हाला काही एरर्स येतात. ओके, जसं आता इथे जर नेटवर्क इश्यू आला, ओके, तर तुम्हाला 404 एरर येईल. ठीक आहे, त्यानंतर कधी कधी नॉट फाउंड म्हणून एरर येतो, कधी कधी पेज नॉट फाउंड म्हणून एरर येतो. ओके, अशी मल्टिपल टाइम्स तुम्ही बघितलं असेल एरर. ओके, तर हे एरर का बरं येतात किंवा काय आहे ते एरर. ओके, तर हे एरर का बरं येतात, जेव्हा तुम्ही कोणतं सपोज इथे क्लिक कराल, लॉग इनला क्लिक कराल. ओके, आणि तुमचं इथे नेटवर्क नसेल प्रॉपरली तर तुम्हाला पेज नॉट फाउंड एरर येते. का बरं, कारण की
तो API कंप्लीट झालाच नाही. ते जेव्हा तुम्ही लॉग इन बटनवर क्लिक केलं तेव्हा तो बॅकएंडला जाऊन त्यांनी डेटा घेतलाच नाही. का बरं? कारण की त्याला नेटवर्कचा इश्यू आला. ओके, नेटवर्कमुळे तो बॅकएंडला कनेक्ट होऊ नाही शकला. तर यावेळेस तुम्हाला एरर आलं असेल इथे. ओके, 404 पेज नॉट फाउंड असं वगैरे. ठीक आहे, तर हे नथिंग बट काय झाले, तुमचे APIचे एरर्स. ओके, मग ते पण तुम्हाला शिकायचे आहे की APIचे एरर्स कोणते आहे. मग API कॉल केल्यावर काय काय एरर येऊ शकते, काय काय तुम्हाला इश्यूज येऊ शकतात. ओके, ह्या गोष्टी आपण टेस्ट करतो इथे API टेस्टिंगमध्ये. ओके, त्याला आपण म्हणूया ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. ओके, तर इथे सिम्पलमध्ये आहे, फ्रंट एंड म्हणजे जे आपल्याला दिसते ते, बॅक एंडमध्ये जे डेटाबेस असतो तो बॅक एंडला ज्याच्यात सगळा डेटा स्टोअर होतो, आणि API म्हणजे या दोघांना पण जॉईन करणारा एक लिंक म्हणू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर तर API कॉल कसा होतो. सपोज आता इथे आपण जसं क्रिएट अकाउंट केला. ओके, इथे डिटेल फिल केलं सगळे, आणि जेव्हा साइनअपवर आपण क्लिक करतो, ओके, तेव्हा तुमचा API कॉल होईल की हा सगळा डेटा जाऊन बॅकएंडला स्टोअर होईल. ओके, बॅकएंडला स्टोअर झाल्यावर तुम्हाला सक्सेसफुल मेसेज येईल एखादा. ओके, आता सध्या आपण इथे डिटेल फिल नाही केलं आहे म्हणून तुम्हाला इथे वॉर्निंग आलं की डिटेल फिल करा म्हणून. ओके, मग जेव्हा आपण डिटेल फिल झाल्या आणि इथे लॉग इन ID आणि पासवर्ड एंटर केला आणि लॉग इनवर क्लिक केला. ओके, तर हे बघा, आता पण त्यांनी API कॉल केला बट त्याला ईमेल पण नाही भेटला आणि पासवर्ड पण नाही भेटला. म्हणून त्यांनी काय केलं, तुम्हाला रिटर्नमध्ये हा मेसेज दिला की तुमचं ईमेल पण एंटर्ड नाही आणि पासवर्ड पण एंटर्ड नाही म्हणून. ओके, तर हे नथिंग बट ह्याच गोष्टी आपल्याला टेस्ट करायच्या मग, की प्रॉपरली तुमचा API कॉल होत आहे की नाही. ओके, सपोज इथं आता व्हॅलिड युजर ID आणि पासवर्ड टाकलं आणि लॉग इनवर क्लिक केलं तरी जर सपोज तुम्हाला हा मेसेज येत असेल, ओके, की ईमेल ॲड्रेस और मोबाईल नंबर यू एंटर्ड इज अनकनेक्टेड टू ॲन अकाउंट. ओके, तर त्यावेळेस पण तुम्ही म्हणू शकता की हा एक बग आहे किंवा एक एरर आहे. ओके, सपोज इनव्हॅलिड टाकलं तर असा एरर येत आहे तर नो इश्यूज. ओके, जस्ट हां, तर याच्या थ्रू आपण API टेस्टिंग करतो. ओके, किंवा आपण एक सेपरेट टूल वापरतो पोस्टमॅन नावाचा. ठीक आहे, ज्याच्याने आपण रिक्वेस्ट रिस्पॉन्स हे सेंड करून बघतो. ओके, आपण आपल्याकडून रिक्वेस्ट देतो आणि आपल्याकडे एक याचं पण एक डॉक्युमेंट असते तुम्हाला की कशा प्रकारची तुम्हाला रिक्वेस्ट द्यायची आहे, मग तुम्हाला त्याच्यावर रिस्पॉन्स कसा आला पाहिजे. ओके, हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंटेड डेव्हलपरकडून भेटते. ओके, की हे तुम्ही रिक्वेस्ट पाठवा आणि हे तुम्हाला रिस्पॉन्स आलं पाहिजे. तर त्यानुसार आपण ते टेस्टिंग करतो. मग त्यामध्ये प्रॉपर रिस्पॉन्स नसेल तर तो आपल्याला तिथे आपण बग लॉक करू शकतो. ओके, नथिंग बट डिफेक्ट लॉक करू शकतो. तर हे झालं तुमचं API टेस्टिंगचं. ओके, त्यानंतर काल मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन कसं करतो आपण. ओके, तर आपण नॉर्मली UI टेस्टिंग, डेटाबेस टेस्टिंग आणि API टेस्टिंग या तीनही आपण मॅन्युअली करतो. ओके, बट जेव्हा ऑटोमेशनमध्ये आपण फक्त UI टेस्टिंग करणार. ठीक आहे, तर ऑटोमेशनमध्ये आपण डेटाबेस टेस्टिंग पण करू शकतो आणि API पण करू शकतो. ओके, तर हे दोन सेपरेट सिलेबस आहे जे आपण या कोर्समध्ये कवर नाही करत. आपण जस्ट UI टेस्टिंग करतो. ओके, तर हे ऑप्शनल आहेत कारण की मोस्ट ऑफ दी लोक डेटाबेस टेस्टिंग आणि API टेस्टिंगला ऑटोमेट करत नाहीत. ओके, कारण की हे जास्त प्रमाणात नसते. सपोज आता तुमचं 100% टेस्टिंगचं असेल तर त्यामध्ये नियर अबाउट 75% UI टेस्टिंग असते आणि बाकीचे 25% डेटाबेस आणि API टेस्टिंग असते. म्हणून यांना आपण ऑटोमेट करायसाठी टाईम वेस्ट करत नाही. ठीक आहे, आपण जेवढं जे UI टेस्टिंग जास्त आहे त्यांनाच आपण ऑटोमेट करतो. तर मोस्ट ऑफ दी कंपनी तेच चालते. API आणि डेटाबेस नॉर्मली आपण ऑटोमेट करत नाही. ओके, ठीक आहे, एवढं क्लिअर आहे तुम्हाला बेसिक.
आपलं काम काय, आपण काय करणार आहोत, क्लिअर आहे का तुम्हाला? येस सर. ओके, बाकीचे पण बोलत चला, ठीक आहे, कारण की ऑलरेडी आपला क्लास ऑनलाईन आहे, तर आपल्याला कोणाचा इंटरफेस राहत नाही एकमेकांचा, म्हणून तुम्ही ॲटलिस्ट बोलून तरी मला दाखवा की आहे बा तुम्ही प्रेझेंट म्हणून, ठीक आहे. तर जेव्हा मी क्वेश्चन करतो किंवा तुम्हाला काही आन्सर मागतो तेव्हा हो असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, बट रिप्लाय द्या. ओके, कारण की इथे 2 वे कम्युनिकेशन असलं पाहिजे, नाही तर मी एकटाच बडबडत राहील आणि तुम्ही मोबाईल पाहता पाहता झोपून जाणार. ओके, असं व्हायला नको, म्हणून 2 वे कम्युनिकेशन राहिलं पाहिजे. म्हणून जेव्हा मी कोणते तुम्हाला क्वेश्चन करतो किंवा आन्सर मागतो तेव्हा आलं तर हो, नाही तर नाही. ओके, इथे काही कंपल्सरी नाही की तुम्हाला आलंच पाहिजे, ठीक आहे. डन. ओके, नॉन फंक्शनल टेस्टिंग रिपीट करा, ठीक आहे. तर हां, मी तुम्हाला तरी ओव्हरव्ह्यूज देतो, तुम्हाला डिटेलमध्ये सागर सर सांगतीलच, कारण की तो मॅन्युअलचा पार्ट येणार. ओके, बट तरी मी एकदा सांगतो की फंक्शनल आणि नॉन फंक्शनलमध्ये डिफरन्स एवढाच आहे की फंक्शनल टेस्टिंग आपण जे इंटरनल फंक्शनॅलिटी चेक करतो एखाद्या ॲप्लिकेशनची, म्हणजे जसं इथे साईट आपण टाकली आणि त्याचे फंक्शनॅलिटी सगळे इथे तुम्हाला डिस्प्ले झाल्या, मग त्या फंक्शनॅलिटी चेक करणं म्हणजे झाली तुमची फंक्शनल टेस्टिंग. ओके, आणि हा ॲप्लिकेशन बाहेरून चेक करणं, म्हणजे सपोज आता हा ॲप्लिकेशन आपण या ब्राउझरवर चेक करतो आहे, मग हा आपण मल्टिपल ब्राउझरवर चेक करून बघू की प्रत्येक ब्राउझरवर अशाच प्रकारे हा रन होत आहे की नाही, प्रत्येक ब्राउझरवर गेल्यावर याला किती वेळ लागते रन व्हायला. ओके, तर हे तुमचं नॉन फंक्शनलमध्ये येईल, म्हणजे जे बाहेरची टेस्टिंग आहे. ओके, मग हाच ॲप्लिकेशन तुम्ही दुसऱ्या मशीनवर रन व्हायला किती वेळ लागेल तुम्हाला, म्हणजे कमी कॉन्फिगरेशनच्या मशीनवर. ओके, सपोज ही मशीन 8 GB असेल, 8 GB रॅमची असेल, मग 4 GB रॅमच्या मशीनवर रन व्हायला किती वेळ लागेल. ओके, तर हे जे एक्सटर्नल टेस्टिंग आहे, तर हे नथिंग बट आपण कवर करतो नॉन फंक्शनलमध्ये. ओके, आणि जे इंटरनल टेस्टिंग आहे ते आपण करतो फंक्शनलमध्ये. ओके, तर हा एक बेसिक डिफरन्स आहे फंक्शनल आणि नॉन फंक्शनलचा. ओके, ओके दे येस. तर मी थोडं सिलेबस सांगतो तुम्हाला की आपण यामध्ये काय बघणार आहोत ऑटोमेशनमध्ये. ओके, मॅन्युअलचं सिलेबस तुम्हाला सागर सर सांगतीलच, मी तुम्हाला ऑटोमेशनचा सिलेबस सांगतो, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला बेसिक जावा शिकायचं आहे. ओके, बेसिक जावा, तर मोस्ट ऑफ दी लोकांनी ऐकलंच असेल जावा काय आहे तर. ओके, नसेल कोणाला माहिती तरी इथे तुमचं क्लिअर होऊन जाणार की जावा हे काय आहे. तर बेसिक जावामध्ये आपण काही आपले पार्ट्स राहणार, म्हणजे वेरियस टॉपिक्स आहे, आता वेगवेगळे तुम्हाला टॉपिक शिकायचे आहे यामध्ये. ओके, बेसिकपासून तर थोडे मीडियमपर्यंत, एकदम ॲडव्हान्स लेवलचे नाही शिकायचे आपल्याला. ओके, जे की डेव्हलपरच्या कामाचे येणार, आपल्याला टेस्टिंग करायची आहे फक्त, तर तेवढ्या कामाचे जेवढे टॉपिक्स आहेत तेवढेच बघणार आपण. ओके, परफेक्टली, ठीक आहे. तर फर्स्ट टॉपिक तुम्हाला बघायचं आहे जावा आयडेंटिफायर्स. ओके, तर जावा आयडेंटिफायर्स नथिंग बट काय, प्रत्येक गोष्टीला एक आयडेंटिफायर पाहिजे राहते. ओके, जसं माझं नाव आहे, तुमचं नाव आहे. ओके, तर हे काय झाले, आपले आयडेंटिफायर झाले, म्हणजे याच्यावरनं आपल्याला आपली आयडेंटिटी एक तयार झाली आहे किंवा एक आयडेंटिटी आहे आपली, की आपल्या नावानं आपल्याला लोक ओळखतात. ठीक आहे, तर तसेच जावामध्ये पण आयडेंटिफायर्स असतात. ठीक आहे, की प्रत्येक गोष्टींना आपण नाव देतो. जावामध्ये जे जे आपण प्रोग्राम क्रिएट करतो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीला आपण नाव देतो, तर त्याला आता आपण काय म्हणतो, नथिंग बट जावा आयडेंटिफायर्स. ओके, त्यानंतर तिथे आहे काही रिझर्व कीवर्ड्स. ओके, रिझर्व कीवर्ड्स तुम्ही म्हणू शकता जे आपण ऑलरेडी जावाने रिझर्व करून ठेवले आहेत. ओके, जशी रिझर्व सीट असते,
ठीक आहे, की ऑलरेडी ते रिझर्व झाली आहे, ऑलरेडी बुक झाली आहे. तसे इथे रिझर्व कीवर्ड्स आहेत काही जे की ऑलरेडी रिझर्व झाले आहेत. ते कीवर्ड जावानी ऑलरेडी यूज करून ठेवले आहे. तर ते आपण बघणार आहोत की त्यांचं यूज काय आहे, मग काय यूज करून ठेवले आहे ते. ओके, मग ते वर्ड आपण दुसरीकडे वापरू नाही शकत. ओके, कारण की ऑलरेडी ते यूज केले आहेत जावामध्ये वर्ड्स. मग परत जर आपण ते वापरू तिथेच जावा प्रोग्रामिंग लिहिताना, तर ते कन्फ्युजन निर्माण होईल तिथे. ओके, मग ते यूज करायचे, मग करायचे तर कसे करायचे, मग का बरं नाही करायचे ते बघणार आपण. ओके, त्यानंतर थर्ड टॉपिक येईल तुमचा डेटा टाईप्स. तर डेटा टाईप्समध्ये नथिंग बट आपण व्हेरियस त्याला काय म्हणतो, जो व्हेरियस डेटा आपण स्टोअर करणार. ओके, जेव्हा आपण प्रोग्रामिंग करू त्याच्यासाठी आपल्याला डेटा लागेल. ओके, यूज करायला. तर आपण व्हेरियस डेटा स्टोअर करू. मग तो डेटा कसा स्टोअर करायचा, कुठे स्टोअर करायचा. ओके, ह्या गोष्टी सगळ्या आपण कुठे बघणार आहोत, डेटा टाईप्समध्ये. ओके, ते डेटा स्टोअर करायचे मल्टिपल वेज आहेत. ठीक आहे, तर ते आपण बघू डेटा टाईप्समध्ये. त्यानंतर व्हेरिएबल बघू आपण. त्यानंतर क्लास. ओके, त्यानंतर मेथड. हे सगळे बिलकुल छोटे छोटे टॉपिक आहेत, असं काही नाही भरपूर मोठे टॉपिक आहे. मी भरपूर इथे टॉपिक लिहून देतो याचा अर्थ असा नाही. ओके, खूप छोटे छोटे टॉपिक आहेत हे. ओके, तर हे आपले सगळे एकेका क्लासमध्ये कवर होणारे टॉपिक आहेत. ओके, तर आपल्याला पूर्ण स्टार्टिंगपासून बघायचे आहे की जावा लँग्वेज काय आहे. तर ओके, मोस्टली लोक असे आहेत की तुम्हाला डायरेक्टली क्लास मेथडपासूनही शिकवून टाकेल. मग क्लास मेथड, मग त्याच्यात व्हेरिएबल कसं यूज करणार, डेटा रिझर्व कीवर्ड्स काय, आयडेंटिफायर्स काय, हे तुम्हाला प्रोग्राम करता करता सांगेल. तर आपण तसं नाही करत. तुम्हाला प्रॉपरली पहिले बेसिक गोष्टी सांगू आपण. ओके, आणि मग ते यूज कसं करायचं, क्लासमध्ये यूज कसं करायचं, मेथडमध्ये यूज कसं करायचं. ओके, तर ह्या गोष्टी आपण बेसिक वेने शिकू. म्हणजे तुमचं बेसिक स्ट्रॉंग होईल, तर तेव्हाच तुम्हाला समोर इश्यूज येणार नाही जेव्हा आपण सेलेनियम शिकू किंवा ऑटोमेशन करू. ओके, कारण की पूर्ण ऑटोमेशन तुमचा डिपेंड राहणार ह्या सगळ्या बेसिक गोष्टीवर. ओके, ह्या बेसिक गोष्टी जर तुमच्या क्लिअर राहील तर तेव्हा तुमचं ऑटोमेशन प्रॉपर होईल. ठीक आहे, मग याच्यामध्ये मेथड्स बघू आपण. मेथड्सचे काही टाईप्स आहेत, ते टाईप्स बघू. त्यानंतर मेथडसारखा परत एक कन्सेप्ट आहे कन्स्ट्रक्टर. मेथडसारखाच आहे, तर तो बघणार आपण. मग त्याचे पण काही टाईप्स आहेत ते बघणार आपण. ओके, त्यानंतर जसं व्हेरिएबल घेतलं, व्हेरिएबलचे पण टाईप्स आहेत. हे सगळे ज्याचे एक एक टाईप्स आहेत. ओके, डेटा टाईपचे टाईप्स वेगवेगळे आहेत, व्हेरिएबलचे टाईप्स आहेत, त्यानंतर मेथडचे टाईप्स आहे, कन्स्ट्रक्टरचे टाईप्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण उप्स कन्सेप्ट बघणार, जे की बेसिक जावाचे कन्सेप्ट्स आहेत, ज्याच्यावर सगळं जावा डिपेंड करतो. ओके, मग त्या उप्स कन्सेप्टमध्ये आपण काय बघणार, तर उप्स कन्सेप्टमध्ये नथिंग बट आपण प्रोग्राम ऑप्टिमाइज कसं करतो. त्यानंतर ऑप्टिमाइज नथिंग बट एखादा मोठा प्रोग्राम असेल त्याला कमी लाईन्समध्ये कसं लिहिणार. ओके, त्यानंतर एखादा प्रोग्राम लिहिला आहे आपण, मग त्याला परत परत कसं यूज करणार. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे बघतो, उप्स कन्सेप्टमध्ये. उप्स कन्सेप्टचा यूज करून, उप्स नथिंग बट आपण म्हणतो त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, तर हे काही कन्सेप्ट आहेत 5-6, त्यांचा यूज करून आपण मल्टिपल प्रोग्राम्स रिपीटली यूज करू शकतो. ओके, म्हणजे याच्याने आपण टाईम सेव्ह करू शकतो, मेमोरी सेव्ह करू शकतो. ओके, त्यानंतर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, कारण की तुम्ही बघाल तर जे काही हे काय म्हणतो त्याला आपण सॉफ्टवेअर चालतात. ठीक आहे, तर हे सगळे बाईटमध्ये मेमोरीमध्ये चालतात सगळे. ओके, याची कोणत्याच ॲप्लिकेशनची किंवा त्याला म्हणू शकतो आपण प्रोग्रामची मेमोरी अशी काही GB मध्ये नसते, TBमध्ये नसते, MBमध्ये पण नसते. ओके, मोस्ट ऑफ हे सगळे प्रोग्राम बीटमध्ये 1 बीट 1 बाईट. ओके, जास्तीत जास्त KBमध्ये असते. ओके, सगळ्यांना KB, MB, GB, TB माहीतच असेल, मी असं एक्सपेक्ट करतो. ओके, कारण की मोस्ट ऑफ आपण आता
मोबाईल वापरतोच, लॅपटॉप वापरतोच, लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन आपल्याला माहीत असते, मोबाईलचं कॉन्फिगरेशन माहीत असते. ओके, मग ते GB मध्ये आहे, TBमध्ये आहे, ओके, किंवा MBमध्ये आहे. ठीक आहे, म्हणून मी असं गृहीत धरतो की सगळ्यांना हे मेजरमेंट माहिती आहेत ना, मेमोरीचे मेजरमेंट. येस सर. ओके, तर आपण जशी आता मोबाईलचा मेमोरी कार्ड असेल किंवा मोबाईलची इंटरनल मेमोरी असेल ते GB मध्ये असते नॉर्मली. ओके, बट जेव्हा आपण प्रोग्रामिंग करतो ते प्रोग्रामिंग बाईट किंवा किलोबाईट अशाच याच्यामध्ये स्टोअर होते, खूप कमी मेमोरीमध्ये स्टोअर होते. ओके, म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो तर तेव्हा आपल्याला कमीत कमी लाईन्समध्ये प्रोग्राम कसा लिहिता येईल, ओके, किंवा तोच प्रोग्राम लिहिलेला परत रियूज कसा करता येईल, ओके, याच्यावर आपण ऑलवेज भर देतो. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतात, मल्टिपल हे कन्सेप्ट शिकावे लागतात, ज्याचा यूज करून आपण काय करणार, कोड ऑप्टिमाइज करणार, कोड रियूज करणार. ओके, परत परत रियूज करणार. तर हे नथिंग बट काय झाले, काही उप्स कन्सेप्ट्स आहेत. तर मी सांगतो तुम्हाला कोणते आहेत. तर त्याला म्हणू आपण ऑब्जेक्ट, क्लास. ओके, हे जे आहे क्लास ते पण उप्स कन्सेप्टमध्ये येतो. ओके, त्यानंतर इनहेरिटन्स. तुम्हाला सध्या आता हे काही काही वर्ड्स नवीन वाटेल. ओके, बट डोंट वरी, आपण प्रॉपरली शिकू त्यांचं तुम्हाला मिनिंग. जसं आता वर्ड ऐकल्याबरोबर तुम्हाला काही समजत नसेल की इनहेरिटन्स काय आहे. ओके, कोणाला माहीत असेल, कोणाला नसेल माहीत, बट आपण हे प्रॉपरली शिकू, त्यानुसार तुम्हाला समजून जाईल की व्हॉट इज इनहेरिटन्स. ओके, त्यानंतर पॉलिमॉर्फिझम आहे. ओके, त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्शन आहे. त्यानंतर एन्कॅप्सुलेशन आहे. ठीक आहे, हे पण छोटे छोटेच टॉपिक आहे, हे काही एवढे वास्ट टॉपिक नाही आहेत. ठीक आहे, तर हे बघू आपण नेक्स्ट उप्स कन्सेप्टमध्ये. त्यानंतर परत याच्यात 2-3 टॉपिक्स ॲड होणार. एक्सेस मॉडिफायर्स, त्यानंतर इथे आपण काही लूप्स शिकणार, फॉर लूप्स. ओके, तर आपण इथे जस्ट जावा लूप म्हणून लिहू. कधी कधी काय होते, आपल्याला एखादा प्रोग्राम मल्टिपल टाइम्स रन करावा लागतो. ओके, तर मग तुम्ही तोच प्रोग्राम रिपीटेड लिहू नाही शकत. ओके, किंवा रिपीटेड लिहिला, 4 लाईनीचा प्रोग्राम लिहिला, तोच तुम्हाला मल्टिपल टाइम्स रन करायचा आहे, तर अजून 4 लाईन कॉपी पेस्ट करून खाली खाली लिहिणं ते काही म्हणजे प्रॉपर कोड नाही राहील तुमचा. ओके, एक तर तो तुमचा कोड लेंदी होऊन जाणार. ठीक आहे, तर त्या केसमध्ये आपण काय यूज करतो, जावा लूप्स यूज करतो. म्हणजे ते 4 कोड त्या लूपमध्ये जर टाकलं आणि त्या लूपला कंडिशन दिली एखादी की ही 10 वेळ रन व्हायची कंडिशन दिली, तर तो लूप परत परत रन होईल 10 वेळ आणि तो तुमचा कोड बाय डिफॉल्ट 10 वेळ रन होणार. म्हणजे तुम्हाला तो कोड 10 वेळ लिहायची गरज नाही. ओके, तर त्याच्यासाठी आपण नथिंग बट जावा लूप्सचा यूज करतो. ओके, मग याच्यात पण 2-3 प्रकारचे लूप्स आहेत, ते पण बघू आपण डिटेलमध्ये काय आहे. तर त्यानंतर काही जावा स्टेटमेंट्स आहेत, ते बघणार आहोत. ओके, त्यांचं पण नियर अबाउट आपल्याला कंपॅरिझन करायसाठी यूज होतो. ठीक आहे, त्यानंतर परत इथे एक टॉपिक आहे टाईप कास्टिंग नावाचा. तर त्यानंतर आपण टाईप कास्टिंग बघणार. त्यानंतर येस, ॲरे, कलेक्शन आणि स्ट्रिंग. ओके, तर नियर अबाउट असे आपले 15 टॉपिक आहेत जावाचे. ठीक आहे, तर हे सगळे बेसिक टॉपिक्स आहेत, बेसिक जावाचा पार्ट आहे हा. ओके, ॲडव्हान्स जावाचा इथे काहीच पार्ट नाही आहे. ॲडव्हान्स जावामध्ये भरपूर मोठे मोठे टॉपिक आहे जे आपल्याला शिकायची गरज नाही आहे. ओके, तर हे बेसिक जावामध्ये टॉपिक्स आहेत एवढे, जे की तुम्हाला पूर्ण लँग्वेज बेसिकली शिकून जाल तुम्ही. ओके, ज्याला जावाचा जे पण नसेल माहिती, ओके,
त्याला पण हे जेवढे टॉपिक कवर झाले तो म्हणू शकतो की मला जावा येते म्हणून. ओके, जेव्हा हे तुमचे सगळे टॉपिक कवर होईल तेव्हा, कारण की हे सगळे ओव्हरऑल पूर्ण बेसिक जावा आहे. ठीक आहे, याच्यात तुम्हाला जेवढेही आपण शिकू हे पूर्ण बेसिक आहे. ओके, जसं म्हणजे तुम्ही इंग्लिश शिकायसाठी ABCD शिकता. ओके, तर ते जसं त्याचं बेसिक आहे. मग ग्रामर शिकता, ते जसं इंग्लिशचं बेसिक झालं. ओके, तसंच हे पूर्ण जावा लँग्वेजचं बेसिक झालं. तुम्ही एवढं शिकलं म्हणजे तुम्हाला जावा लँग्वेज आली. ओके, मग काही ॲड ऑन गोष्टी करायसाठी तुम्हाला ॲडव्हान्स जावा शिकावं लागेल. ओके, बट ते आपल्याला शिकायची गरज नाही, टेस्टर लोकांना, मोस्टली डेव्हलपर लोकांना ते गरजेचं आहे. ओके, तर हा झाला तुमचा जावाचा सिलेबस. ओके, त्यानंतर आपण मग काल बोललो होतो की सेलेनियम लायब्ररी शिकणार आहोत आपण. ओके, बेसिक जावा लँग्वेज, त्यानंतर सेलेनियम लायब्ररी. मग सेलेनियम लायब्ररी काय आहे ते शिकायचं आहे आपल्याला. सेलेनियम, ओके, तर याच्यामध्ये बघणार आपण स्टार्टिंगला तर सेलेनियम लायब्ररी म्हणजे याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, मॅन्युअलच्या बेसिसवर याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते बघणार आपण बेसिकली. म्हणजे का बरं आपण सेलेनियम वापरतो मग. ओके, पहिले मॅन्युअली करत होतो, मग ऑटोमेशन केलं आपण, मग ऑटोमेशनमध्ये सेलेनियम का बरं वापरतो. ठीक आहे, मग त्याचा आपण ॲडव्हान्टेजेस बघणार, त्यानंतर आर्किटेक्चर बघणार. ओके, आर्किटेक्चर कसं आहे सेलेनियमचं, आर्किटेक्चर ऑफ सेलेनियम. ओके, त्यानंतर त्याच्यात पण मग वेरियस फंक्शनॅलिटी बघणार आपण. ओके, जसं याच्यात पण मग मेथड्स असेल, जसं इथे आपण मेथड शिकू. ओके, जसं इथे आपण मेथड शिकू, मग याच्यामध्ये पण मेथड्स असेल जे आपल्याला यूज करायचे आहे. त्यानंतर गेट अँड नेव्हिगेट मेथड. गेट मेथड काय, नेव्हिगेट मेथड काय. ओके, त्यानंतर वेब ड्रायव्हर काय आहे, वेब एलिमेंट काय आहे. ओके, त्यानंतर लोकेटर्स शिकू आपण. ओके, तर लोकेटर्स नथिंग बट हे कशाच्या कामी येतात, जेव्हा आपण एखादं आपल्याला ॲप्लिकेशन ऑटोमेट करायचं आहे. ओके, सपोज आता तुम्हाला इथे फंक्शनॅलिटी आहे लॉग इनची, लॉग इन ID टाकायची आहे, पासवर्ड टाकायचे आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे मॅन्युअली तर आपण असंच करू, इथे जाऊ तुमचं नाव टाकाल, इथे जाऊ तुमचं पासवर्ड टाकाल आणि बटनवर क्लिक कराल. तर हे झालं तुमचं सिम्पली मॅन्युअल टेस्टिंगचं. ओके, बट ऑटोमेशन करतो तेव्हा आपण काय करतो, तुम्हाला सेम जे हे डिटेल तुम्हाला प्रोग्राम थ्रू टाकायचे आहे इथे. ओके, हे तुम्हाला मॅन्युअली न टाकता तुम्हाला प्रोग्राम थ्रू टाकायचे आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतात, हे जे फील्ड्स आहे यांचा ॲड्रेस फाइंड करावा लागतो. ओके, कारण की तुम्ही जर साईट ओपन केली मग तुम्हाला या फील्डवर जर डिटेल टाकायची आहे. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला या फील्डचा ॲड्रेस घ्यावा लागेल. ओके, मग ॲड्रेस नथिंग बट या फील्डला तुम्हाला लोकेट करावं लागेल. तर त्याच्यासाठी आपण नथिंग बट लोकेटर्सचा यूज करतो. हे जे लोकेटर्स बघू आपण, याचा यूज कशासाठी करू, हे वेरियस फील्ड्स जे प्रेझेंट आहेत तुमच्या या पेजवर त्यांना फाइंड आउट करायसाठी. ओके, तर याला नथिंग बट आपण काय म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो. हे जे फील्ड्स आहे त्यांना आपण ऑटोमेशनच्या भाषेमध्ये एलिमेंट्स म्हणतो. ओके, हा एक एलिमेंट झाला, हा एक एलिमेंट झाला, हा एक एलिमेंट झाला, त्यानंतर हे पण एलिमेंट झालं, हे पण एलिमेंट झालं. जिथे जिथे फंक्शनॅलिटी आहे ते झाले एलिमेंट्स. तर हे एलिमेंट्स फाइंड करायसाठी आपण काय करतो, लोकेटर्सचा यूज करतो. ओके, तर मग तो यूज कसा करायचा ते बघू आपण डिटेलमध्ये. ओके, ठीक आहे.
तर ते लोकेटर्समध्ये शिकणार आपण की प्रत्येक एलिमेंट कसा लोकेट करायचा. ओके, त्याला नथिंग बट म्हणतो आपण त्याचे पाथ कसे फाइंड करायचे. ओके, जेणेकरून आपल्याला तो एलिमेंट आपण त्याच्यावर काही डेटा टाकू शकलो पाहिजे, त्याच्यावर काही इनपुट देऊ शकलो पाहिजे. ओके, मग त्याच्यासाठी आपण इथे वेरियस पाथ शिकू. तर त्याच्यात आहेत 2 टाईप्स, ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह. या 2 टाईप्सचा यूज करून आणि लोकेटर्सचा यूज करून आपण हे वेरियस एलिमेंट्स फाइंड आउट करू शकतो आणि याच्यावर वेरियस ॲक्शन परफॉर्म करू शकतो. ओके, सपोज इथे आपल्याला इनपुट द्यावं लागेल, पासवर्ड फील्डला पण इनपुट द्यावं लागेल, लॉग इन ही बटन आहे ते आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागेल. ओके, तर हे याचे वेरियस ऑपरेशन आहेत. ओके, तर हे वेरियस ऑपरेशन आपण कधी परफॉर्म करू शकू, जेव्हा आपल्याला हे एलिमेंट फाइंड करता येईल तेव्हा. ओके, म्हणून सगळ्यात पहिले आपण हे एलिमेंट फाइंड कसे करायचे ते बघणार. मग त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म कसं करायचं, याच्यावर तुम्ही एखादी व्हॅल्यू कशी सेंड कराल. ओके, मॅन्युअली तर आपण असं टाईप करू शकतो, बट प्रोग्राम थ्रू कसं सेंड कराल, मग प्रोग्राम थ्रू यावर क्लिक कसं कराल. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कवर करू. ओके, त्यानंतर पाथ फाइंड केले. मग कधी कधी आपल्याला एखाद्या वेळेस सपोज आता इथे एरर आला. ओके, तर आपल्याला याचं स्क्रीनशॉट काढावा लागतो. ओके, किंवा तुम्ही जसं मॅन्युअली जर इथे मॅन्युअल टेस्टिंग करत असाल तुम्ही आणि इथे जर आता लॉग इनवर क्लिक केलं मी, जसं लॉग इनवर क्लिक केलं तुम्हाला हा एरर आला. ओके, आणि हा एरर एक्सपेक्टेड नसेल. ठीक आहे, इथे असा एरर नको यायला पाहिजे होता, दुसरा काहीतरी पाहिजे होता. मग तुम्ही ॲज अ प्रूफ म्हणून याचा स्क्रीनशॉट घ्याल तुम्ही. ओके, स्क्रीनशॉट घ्याल, डेव्हलपरला सेंड कराल. ओके, किंवा जिथे रिक्वायरमेंट असेल तिथे तुम्ही सेंड कराल आणि म्हणजे ॲज अ तुमच्याकडून तो प्रूफ द्याल तुम्ही स्क्रीनशॉट काढून. ओके, मग तसंच सेम आपल्याला ऑटोमेशन थ्रू पण करावं लागते. मग ऑटोमेशन थ्रू इथे आता जसं तुम्ही शॉर्टकट की दाबून तुमच्या लॅपटॉपच्या शॉर्टकट की दाबून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, सपोज आता मी हा असं स्क्रीनशॉट काढला आणि हा तुम्ही कॉपी करून सेंड कराल डेव्हलपरला. ठीक आहे, बट जेव्हा आपण ऑटोमेशन करतो तेव्हा आपण तर प्रोग्रामॅटिकली करायचं आहे आपल्याला. मग प्रोग्राममध्ये तुम्ही कसं स्क्रीनशॉट घ्याल. ओके, मग त्याच्यासाठी काही सिंटेक्स वापरावं लागेल तुम्हाला. सिंटेक्स नथिंग बट तुम्हाला लाईन ऑफ कोड वापरावं लागेल. ठीक आहे, तर ते कसं करणार ते आपण बघणार आहोत स्क्रीनशॉट सिंटेक्समध्ये. ओके, त्यानंतर कधी कधी आपल्याला गरज असते की जसा आता डेटा इथे आपल्याला सेंड करायचा आहे. ओके, तर तो डेटा आपल्याला कुठेतरी स्टोअर करायचा असतो. ठीक आहे, सपोज आपण एक्सेल शीट वापरत असू, तर एक्सेल शीटमध्ये सपोज डेटा स्टोअर केला आपण कॉलम आणि रोच्या फॉर्मॅटमध्ये. मग तो डेटा आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, मग तो कसा करायचा ते पण आपण बघणार आहोत. तर त्याला आपण नथिंग बट म्हणतो पॅरामीटरायझेशन. ओके, तर पॅरामीटरायझेशनमध्ये इथे पण 2-3 लाईनचं तुम्हाला कोड राहील, ज्याच्यात यूज करून आपण काय करू शकतो, एक्सेल शीटमधला डेटा आपण प्रोग्राममध्ये किंवा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ॲज अ इनपुट देऊ शकतो. ओके, त्यानंतर इथे आपल्याला सपोज आता जसं आपण मॅन्युअली करतोय ते इथे माऊसचा यूज करतोय आपण. हा कर्सर आपण असं फिरवतो इकडे तिकडे, तर कशाचा यूज करतोय, माऊसचा यूज करतोय. ओके, तर आपल्याला प्रोग्राम करताना किंवा ऑटोमेशन करताना पण माऊसचा यूज करावा लागतो. ठीक आहे, तर त्याला आपण नथिंग बट म्हणतो माऊस ॲक्शन. ओके, मग ते माऊस ॲक्शन कसं परफॉर्म करायचं ते पण बाय युझिंग प्रोग्राम आपण बघणार आहोत. हाऊ टू परफॉर्म माऊस ॲक्शन. ओके, तर माऊस ॲक्शन नथिंग बट माऊसवर कोणत्या कोणत्या ॲक्शन्स असतात तुम्ही म्हणू शकता. क्लिक असते, डबल क्लिक असते. ओके, त्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप करतो आपण माऊसचा यूज करून. ओके, एखादी गोष्ट एका जागेवरून उचलून दुसरीकडे टाकतो. जेव्हा आपण इथे कोणते हे करतो. ओके, तुम्हाला डेटा जसं इथचं डेटा आपण उचलून दुसऱ्या फोल्डरमध्ये नेऊन टाकू शकतो.
ठीक आहे. तर त्याला नथिंग बट आपण काय म्हणतो, ड्रॅग अँड ड्रॉप. म्हणजे बघा आता तिथचा ड्रॅग केला मी आणि इथे पेस्ट केला. ओके. तर ह्या गोष्टी पण आपण माऊस ॲक्शननुसार म्हणजे माऊसच्या ॲक्शनवर शिकू शकतो. ओके. म्हणजे माऊसच्या ज्या ज्या ॲक्शन्स आहे, क्लिक, डबल क्लिक, राईट क्लिक, लेफ्ट क्लिक, ओके, त्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप, हे सगळं आपण याच्या सिंटेक्समध्ये बघणार आहोत, हाऊ टू परफॉर्म माऊस ॲक्शनमध्ये. ओके. त्यानंतर कधी कधी सपोज आता हा पेज एवढाच आहे, ओके, जसं इथं आहे, तर कधी कधी काय करायचं असते आपल्याला, या खालच्या एलिमेंटवर जर क्लिक करायचं असेल, ओके, तर तुम्हाला स्क्रोल डाऊन करावं लागते, स्क्रोल डाऊन स्क्रोल अप करावं लागते. ओके. आता हा सपोज हा छोटा पेज आहे, इथे जास्त स्क्रोलिंग नाही आहे, बट कधी कधी कोणतं फॉर्म असेल, कोणता डिटेल्ड फॉर्म असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्क्रोलिंग करावं लागते. ओके. तर त्यावेळेस ते ऑटोमेशन थ्रू कसं करायचं ते पण आपण बघणार आहोत. त्याला आपण म्हणू स्क्रोलिंग ऑफ द पेज. कोणताही हा वेब पेज असेल, ओके, तर त्याच्यात स्क्रोलिंग कसं करायचं थ्रू प्रोग्रामिंग. ओके. तर ते करणार आहोत आपण. त्यानंतर कधी कधी तुम्ही बघितलं असेल की इथे एखाद्या लिंकवर क्लिक केलं, ओके, आणि तुमचा एक नवीन टॅब ओपन होतो. आता इथे सपोज नाही झाला आहे, ठीक आहे, बट कधी कधी काय असतं, तुमचा नवीन टॅब ओपन होतो, तर त्यावेळेस मग तो टॅब कसा हँडल करायचा, किंवा त्या टॅबवर कोणते वर्क करायचं असेल, सपोज एखाद्या पेज इथे क्लिक केलं कुठे आणि एक नवीन टॅब ओपन झाला आणि त्याच्यामध्ये एक दुसरा पेज ओपन झाला, मग त्या पेजवर वर्क करायचं असेल तर कसं करायचं, ठीक आहे, हे पण आपण बघणार आहोत याच्यामध्ये. तर त्याला आपण म्हणू शकतो स्विचिंग सेलेनियम फोकस फ्रॉम वन टॅब टू अनदर. ओके. मग एका टॅबवरून दुसऱ्या टॅबवर कसं वर्क करायचं ऑटोमेशन थ्रू ते याच्यात बघू आपण. ओके. त्यानंतर हे झालं. त्यानंतर आपण मग क्लासला बघणार आहोत फ्रेमवर्क. ओके. तर मग फ्रेमवर्कमध्ये काय राहणार, जे आपण इथे आतापर्यंत हे जेवढे डिटेल बघितलं आहे, ठीक आहे, जेवढे सिंटेक्स बघू आपण, जेवढे प्रोग्रामिंग बघू, यांना मग कंबाईनली यूज करून एखादी आपण टास्क परफॉर्म करतो. ओके. तर ते आपण कुठे जाऊन करतो, फ्रेमवर्कमध्ये. ओके. एखादं तुम्हाला फ्रेमवर्क बनवावं लागते. फ्रेमवर्क नथिंग बट एक फोल्डर स्ट्रक्चर असतो. फ्रेमवर्क म्हणजे काही असं मोठी कोणती गोष्ट नाही आहे. तुमचं वेरियस, आता हे आपण सेपरेटली सगळे प्रोग्राम शिकू. आता हे सगळे प्रोग्राम्स तुम्ही एकत्र कंबाईन करून कसं काय एखादा टास्क परफॉर्म करणार, ओके, तर ते नथिंग बट आपण कुठे जाऊन शिकतो, फ्रेमवर्कमध्ये. तर फ्रेमवर्कमध्ये काही अशी कोणती मोठी गोष्ट नाही आहे, जे आपण हे प्रोग्राम शिकतो तेच आपल्याला एका प्रॉपर मॅनरमध्ये अरेंज करावं लागते. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो फ्रेमवर्क. ठीक आहे. जसं तुमच्या आता घरामध्ये टी व्ही असेल, सोफा असेल, फ्रीज असेल, गॅस असेल, ओके, तर हे सगळं नेऊन आपण हॉलमध्ये ठेवून देतो का रँडमली? नाही. तर त्यांना अरेंज करतो. तुमचा सोफा एका कोणत्यात राहील, फ्रीज तुमचा किचनमध्ये राहील, गॅस तुमचा ओट्यावर राहील, ओके. तर हे काय झालं, अरेंजमेंट झाली प्रॉपर. तर यांना आपण म्हणू शकतो तुमचं घराचं म्हणजे अरेंजमेंट झाली. तर तसंच आपण हे प्रोग्राम अरेंज करतो प्रॉपर वेनी. ओके. मल्टिपल फोल्डर्स क्रिएट करतो. ओके. त्या फोल्डर्समध्ये आपण कसं सगळे प्रोग्राम्स अरेंज करतो. ठीक आहे. एखादा पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करायसाठी. तर त्याला आपण नथिंग बट म्हणतो फ्रेमवर्क. ओके. तर फ्रेमवर्कमध्ये आपण टेस्ट इंजिन नावाचं फ्रेमवर्क बघणार आहोत. ओके. त्यानंतर त्याच्यात मग वेरियस क्लासेस, मग कोणते क्लासेस, तर आपण फॉर्म क्लासेस, त्यानंतर टेस्ट क्लासेस, ओके, हे सगळे क्रिएट करणार आहोत फ्रेमवर्कमध्ये. ओके. तर मी आता हे जस्ट शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला. आपण डिटेल्डमध्ये बघणार आहोत हे सगळं. ठीक आहे. याच्यात परत अजून काही टॉपिक्स ॲड होतील, बेसिक छोटे मोठे. ओके. तर बेसिकली हा तुमचा ओव्हरऑल ऑटोमेशनचा सिलेबस राहणार. ओके. सगळ्यात पहिलं आपण जावा स्टार्ट करू.
कारण की तुम्हाला सेलेनियम शिकायसाठी जावा कंप्लीट होणं आणि समजणं गरजेचं आहे. कारण की हे सगळे कन्सेप्ट आपण सेलेनियममध्ये यूज करणार आहोत. सेलेनियममध्ये दुसरं काहीच यूज करणार नाही आपण. जे आपण जावामध्ये कन्सेप्ट शिकतो त्यांचाच यूज करून आपण सेलेनियमची लायब्ररी ॲक्सेस करणार आहोत. ओके, तर ऑलरेडी आपला टाईम झाला आहे खूप. सागर सर जॉईन झालेत का? ओके, लेट मी चेक विथ सागर सर. तर बेसिक सिलेबस समजला तुम्हाला काय राहणार आपल्याला. तर